जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता सुरू होत आहे प्रतापगड वॉर पार्ट 2. ओके, लास्ट पार्ट 1मध्ये आपण हे बघितलं. याच्या एंडिंग नोट्स अशा होता की रेस्पेक्टेड बाबासाहेब पुरंदरे आपल्या कादंबरीमध्ये लिहितात की जावळीबद्दल की हिडिंबाच्या डोक्यातील एखाद्या वेळेस ऊस सापडेल, पण तिकडे हरवल्याला एखादा हत्ती सापडणार नाही. उपमा आहे, लेखक आहे, इतिहासकार आहे, अत्यंत व्हेरी स्कॉलर पर्सन तुम्ही असं केलेलं आहे. ठीक आहे. आता प्रतापगड वॉर पार्ट 2मध्ये आपण हे बघतो की जावळीचं मध्ये इन्सिडेंट्स बरेचसे मध्ये इन्सिडेंट्स जे ते घडलेले आहेत. लेट स्टार्ट विथ जावळी डिस्प्यूट्स. जावळींचे डिसेंडंट आहेत 8वे डिसेंडंट, आपण म्हणतो पिढी, अशी ती 8वी पिढी जी आहे जावळीतली, मोरेंची पिढी, बिकॉज मोरे हे तिकडचे अनभिक्षित सम्राट होते. हे मी तुम्हाला पार्ट 1मध्ये सांगितलेलं आहे प्रतापगड वॉरच्या. नाव मोरेंची जी 8वी पिढी आहे तिला मुलंच नव्हतं. हा फॅक्ट आहे, तिला मुलंच नव्हतं. मग तिकडे डिस्प्यूट्स ऑब्व्हियसली सुरू होणार. अहो, घरामध्ये सख्या भावाभावांमध्ये डिस्प्यूट्स होतात. हे तर तुमचे चुलत भाऊ, हे ते सगळे, बिकॉज हे तिकडचे अनभिक्षित सम्राट होते. आणि कोण तिकडचा चंद्रराव बनणार, चंद्रराव काय हे तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं आहे. कोण तिकडचा चंद्रराव बनणार ह्यावरती तिकडे भांडण सुरू झालं. बट 8वे डिसेंडंटची जी आई होती किंवा जे 7वे डिसेंडंट होते ते ज्यावेळेला गेले, एक्सपायर झाले चंद्रराव, 7th चंद्रराव, 8वे डिसेंडंटना ते मूल. मग ते काय झालं की त्यांची जी वाईफ आहे त्यांचं नाव रेस्पेक्टेड माणकाई. येस, द नेम वॉज रेस्पेक्टेड माणकाई. त्या माणकाई जे होते तर त्यांनी अप्रोच केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजगडावरती. ठीक आहे. आता हा सगळा स्किनारिओ तुम्ही समजून घ्या की मी मागे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली होती की चंद्ररावांबद्दल एक गोष्ट मी सांगितली नाही की चंद्रराव मोरे हे तिकडचे अनभिक्षित सम्राट आहेत आणि हे सगळं ठीक आहे. पण एक गोष्ट मी मोरांच्याबद्दल लपवून ठेवली होती, ती ह्या पार्टमध्ये मी आउट करतो, मी तुम्हाला समजेल. थोडा वेळ द्या मला. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, बिकॉज बऱ्याच लोकांनी गोष्ट माहिती असते नसते म्हणून. द थिंग इज की मग त्यानंतर काय झालं की माणकाई जे आहेत तर ते हा डिस्प्यूट घेऊन की बाबा मला आता एवढं सगळ्या प्रॉब्लेम्स चालू, आता मी करणार काय. मग हा डिस्प्यूट घेऊन त्या ज्या आहेत माणकाई साहेब त्या गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे राजगडावरती. त्यानंतर त्यांनी विचारलं, बाबा तुमचं काय मत आहे बाई, तुम्हाला काय हवं आहे. आता इकडे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. भिडवणी त्रेमल वाकडे हे नाव आहे एका माणसाचं. माणकाईनी ह्यांना दत्तक घेतलं होतं. ठीक आहे. आता यांना दत्तक घेतलं होतं आणि मग यांचं नाव चेंज केलं यशवंतराव. नेम चेंज टू यशवंतराव. माणकाई म्हणते मी ह्यांना अडॉप्ट केलेलं आहे आणि हा व्यक्ती होता त्यावेळेला 40 इयर्सचा. आणि माझं म्हणणं असं की ह्या व्यक्तीला तुम्ही चंद्रराव म्हणून तिकडे बसवावं, जावळीमध्ये तुम्ही बसवावं. असं ज्यांचे हजबंड गेले, जे चंद्रराव गेले 8, तर ते त्यांची वाईफ जाऊन शिवाजी महाराजांना असं म्हणते की यू प्लीज हेल्प मी आउट, कारण का मी या माणसाला अडॉप्ट केल्याने तुम्ही ह्याला बसवा. बिकॉज बाकी सगळे चुलते, नंतर मामा कडचे वगैरे सगळे म्हणे आम्हाला खूप त्रास देतात म्हणे. सख्खे तर नाहीच, पण हे सगळे आम्हाला खूप त्रास देतात की नाही हा कसा चाललेलो. पण मग त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जाऊन तिकडे त्यांना हेल्प केलेली आहे. हा काळ आहे 1648चा. आय रिपीट, 1648चा हा काळ आहे, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी माणकाई बाईंच्या सांगण्यावरून त्यांनी जो दत्तक घेतलेला मुलगा आहे यशवंतराव मोरे ह्याला चंद्रराव यशवंतराव मोरे म्हणजे तो तिकडचा चंद्रराव बनला. कुठला? जावळीचा. हा डिस्प्यूट जो होता तो छत्रपती शिवाजी महाराजांनी सॉल्व्ह केला त्यावेळेला माणकाई साहेबांच्या सांगण्यावरून, माणकाई बाई साहेबांच्या सांगण्यावरून. व्हॉट फर्दर असं काही की घडलं ना की त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट आता सांगतो. आता बऱ्याचशा गोष्टी मला आवडतील. 1648ला ही गोष्ट घडली. 1649 ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे. ऑफकोर्स ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांना ही गोष्ट माहीत असेल कदाचित, असं मला वाटतं. थिंग इज त्यावेळेला 1649, 1669 पुढे हो, प्रतापगड वॉर पुढे. मी 1649ची गोष्ट करतो, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीमध्ये इंटरफिअर करून आणि मग तिकडे त्यांनी माणकाई बाईसाहेबांच्या सांगण्यावरून त्यांच्या दत्तक मुलाला तिकडचं चंद्रराव बनवलं. 1649ला एक घटना घडलेली आहे, कोणाला माहिती आहे कोणाला माहिती नाही समजा. 1649ला त्याही वेळेला अफजल खान
आय रिपीट 1649ला अफजल खान जावळीवरती अटॅक करायला निघाला होता बिजापूरहून. फॅक्ट्स आहे, हा फॅक्ट आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. या आता मूळ मुद्दा म्हणजे आता आणखी एक खूप महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर येईल. का अफजल खान का बाबा निघाला? तर आता मी सांगतो की चंद्रराव मोरे हे तिकडचे अनभिषिक्त सम्राट होते. चंद्रराव मोऱ्यांचं म्हणजे त्यांचं तिकडचे राज्य होतं जावळीवरती, पार त्यांची कॅपिटल होती. बट हे होते कोण ॲक्च्युली माहिती आहे का? हे ॲक्च्युली आदिलशहाचे मांडलिक होते आणि ती गादी ॲक्च्युली आदिलशहाची होती. आय रिपीट, चंद्रराव मोरे ऑफ जावळी जे आहेत हे मांडलिक होते आदिलशहाचे आणि हे ती जी गादी आहे जावळीची ती ॲक्च्युअलमध्ये आदिलशहाची होती. हे तिकडचे गव्हर्नर्स होते. आणि अफजल खान हा 1649लाही अटॅक करायला निघाला होता जावळीवरती. तो का निघाला होता? बिकॉज तिकडे जे त्यांचे चुलते वगैरे होते, सगळे डिस्प्यूट्स जे इंटरनल चालू होते जावळीच्या मोऱ्यांमध्ये, ते डिस्प्यूट्स जे आहेत ते अगदी आदिलशहापर्यंत पोहोचले होते आणि आदिलशहा त्यावरती काहीतरी विचार करत असेल बिकॉज ती गादी त्याची होती, हे त्याचे गव्हर्नर्स होते. पण माणकाई गेली छत्रपती शिवाजी महाराजांकडे. त्याच्या हेल्पनं त्यांच्या हेल्पनी यशवंतराव मोरेला तिकडच्या गादीवरती चंद्रराव म्हणून बसवलं. हे आदिलशहाला सहन झालं नाही आणि मग त्यांनी अफजल खानला पाठवलं, गो अँड सी व्हॉट्स द मॅटर. आणि आपल्या इंटरफेरन्सशिवाय तिकडे कोणीही असा चंद्रराव कसा काय होऊ शकतो असं करून त्यांनी तिकडे त्यांना पाठवलेलं आहे. सो ही एक सिक्रेट पण तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, असाही उल्लेख मिळतो 1659ला आपण जेव्हा येऊ प्रतापगड वॉरमध्ये जेव्हा तो तिकडनं निघाला अफजल खान बिजापूरहून पहिले 2 कोस चालला मग थांबला, डिफरंट. पण असा उल्लेख मिळतो 1649ला तो ज्यावेळेला पंढरपूरवरून आला त्यावेळेला त्यांनी देवाला म्हणजे आपल्या विठ्ठलाला तोशिष म्हणजे तकलीफ म्हणजे त्रास दिला असा उल्लेख सापडतो कागदपत्रांमध्ये. ठीक आहे. सो आय वॉन्ट टू टेल यू दिस. हा प्रतापगड वॉर पार्ट 2 आहे. प्रतापगड वॉरचे खूप पार्ट्स येणार आहेत, पण हा पार्ट जो आहे हा मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यानंतर हे एक तर झालं, तुम्हाला सर्व काय समजलं की जावळीमध्ये इंटरनल डिस्प्यूट्स होते. मग माणकाई बाईसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना गेली, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हेल्पनी तिने जो दत्तक पुत्र घेतला यशवंतराव मोरेला, त्यांनी तिकडे ॲज अ चंद्रराव बसवलं आणि अफजल खान तिकडे इकडेला निघाला. त्यावेळेस त्यांनी तोशिष पोचवलेली आहे आपल्या देवाला म्हणजे विठ्ठलाला पंढरपूरच्या, याचे उल्लेख सापडतात. त्यानंतर अफजल खान इकडे आला का नाही आला? का नाही आला? बिकॉज आदिलशहानी त्याला निरोप पाठवला की तिकडे कर्नाटकमध्ये ह्यापेक्षाही खूप जास्ती मोठी मोहीम निघाली आहे, तिकडे तुझी गरज आहे, तू तिकडे जा. म्हणून अफजल खान तिकडनं उलटा फिरून तो परत निघून गेलेला आहे, याचे उल्लेख आहेत. ठीक आहे. आता यानंतर हा पार्ट मला संपायचा आहे बिकॉज तुम्ही कन्फ्यूज होऊ शकेल पुढे, म्हणून हा जो पार्ट आहे हा मी इकडे संपवतो. बट त्याच्या आधी मला एक गोष्ट आऊट करायची आहे. 1656ला तर जावळी आपण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला जावळीमध्ये बोलवलं. त्यावेळेला चंद्रराव मोरे तिकडे कोण नव्हते, त्यावेळेला ती जावळी आपल्याकडे होती. ते साल कोणतं वगैरे सगळं मी सांगेन, पण त्याच्या आधी मला एक गोष्ट क्लिअर केली की तिकडे यशवंतराव मोरे म्हणजे यशवंतराव मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्यामध्ये डिस्प्यूट सुरू झाले. आय रिपीट, ज्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ॲज अ चंद्रराव तिकडे बसवलं होतं तोच माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जायला लागला आणि त्या दोघांमध्ये डिस्प्यूट सुरू झाले. आता हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे पुढे की मी तुम्हाला सांगणार आहे लेटर्स एक्सचेंज झाले, लेटर्समध्ये काय लिहिलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुर्तास हा पार्ट मला हा जो पार्ट आहे हा मला इकडे संपवावा लागेल बिकॉज देन तुम्ही खूप कन्फ्यूज होऊन जाल. सो प्रतापगड वॉर पार्ट 3मध्ये आपण बघू ॲक्च्युअल लेटर्स जे आले यशवंतराव मोरे म्हणजे यशवंतराव मोरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आणि जे लेटर छत्रपती शिवाजी महाराजांकडून यशवंतराव मोरेंकडे गेले ते काय गेले. इट विल कम इन पार्ट 3. पार्ट 4 वॉर आहे. तर 1656ला आपण ज्यावेळेला हे जिंकला जावळी आपण जिंकली तो पार्ट 4 आहे. पण पार्ट 3 इंटरेस्टिंग असणार आहे. मला ते आत्ता मी तुम्हाला सांगितलं तर खूप कन्फ्युजिंग होईल बिकॉज लेटर्सचा पार्ट अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो खूप जबाबदारीने सांगावा लागतो कारण एकही शब्द इकडे तिकडे गेला उचनीच झाला तर बाबा डेंजरस असतं. त्यामुळे हा पार्ट मी इकडे संपवतो. ही जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली जावळी डिस्प्यूट्स अँड ऑल दोज थिंग्स नीट आहे का? खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. ठीक आहे. सो बाय दिस आय वुड लाईक टू एंड माय प्रतापगड वॉर पार्ट 2. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.